गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, समर्थांनी आहे ना, नवे तर सद्गुरूंनी आपल्याला काय सांगितलेलं आहे बरं? गुरुचरित्रामध्ये आहे ना, श्री नृसिंह सरस्वतींनी सांगितलेला दैवी संदेश काय आहे? कर्म कितीही खराब असले तरी त्यातून मुक्त कसा होता येतं? काय आहे ते अदृश्य जाळं जे नियतीलाही मान्य करावं लागतो आणि साक्षात ब्रह्मदेवालाही कर्माच्या फेऱ्यातून सुटता येत नाही। मग मनुष्य कसा सुटू शकतो? जगाच्या पाठीवर असा कोणता न्याय आहे जो राजा असो किंवा रंक दोघांनाही त्याच्या कर्माचं फळ दिल्याशिवाय सोडत नाही? आपण नेहमी म्हणतो ना की मी कधीच कुणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच वाट्याला हे दुःख का आलं? पण तुम्हाला माहीत आहे का की आपण कर्माचं गणित फक्त या जन्मापुरती मर्यादित नसतात। गुरुचरित्रातील तो दैवी संदेश जो तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकेल। आज आपण अशा एका सत्याचा उलगडा करणार आहोत ज्यासमोर काळही झुकतो। कर्माच्या या गहन रहस्याचा प्रवास सुरू करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमचा आजचं दुःख आहे ना, हे खरोखरच नशिबाचा खेळ आहे का? हे तुमच्याच कोणत्या तरी विसरलेल्या कृतीचा प्रतिध्वनी आहे? म्हणजे एक तुम्ही विचार करा। बघा, आणि जेव्हा तुम्ही हे निरूपण ऐकता ना, मनामध्ये दिगंबरा दिगंबरा हा जप चालू ठेवा। जेव्हा तुम्ही हा जप चालू ठेवाल ना, की तुमच्या मनामध्ये हृदयामध्ये भगवंत जागा होईल। कृष्ण आणि पंचगंगेच्या पवित्र संगमावर बसलेलं ते नृसिंहवाडीचं क्षेत्र पहाटे जी वेळ होती, नदीच्या असंत वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आणि काठावर असलेल्या औदुंबराच्या झाडामधून येणारा तो थंड वारा वातावरणामध्ये वेगळी शांतता निर्माण करत होता। पण या शांततेत एका जीवाचा आकांत लपलेला होता। कर्माचं चक्र जेव्हा फिरतो ना, तेव्हा ती माणसाला अशा वळणावर आणून सोडतात ना, जिथे बुद्धी काम करीनाशी होते, श्रद्धा डळमळीत होऊ लागते। आणि दत्त संप्रदायामध्ये कर्माला केवळ कृती मानलं जात नाही, तर ते एक स्वयंचलित ऊर्जाचक्र मानलं जातं ना। श्री गुरुचरित्रात कर्माची व्याख्या अत्यंत स्पष्ट आणि या अत्यंत चांगल्या शब्दामध्ये निर्माण केलेली आहे, जिथे असं म्हटलं जातं ना की जशी वासरा हजारो गायीच्या कळपातही स्वतःच्या आईलाच शोधून काढतात, तसं कर्म आपल्या कर्त्याला म्हणजेच ते करणाऱ्याला तिन्ही लोकांमध्ये कुठेही शोधून काढतात। कर्मापासून पळ काढणं अशक्य आहे, कारण ते आपल्या सावळीचं सर्च करतो। पण सामान्य माणसाला हे गणित कधीच समजत नाही। त्याला वाटतं की जोपर्यंत कोणी पाहत नाही आहे ना, तोपर्यंत त्यांनी केलेली चूक ही चूक नाही। पण निसर्गाचा नियम वेगळा आहे ना। अशाच एका दिवशी नृसिंहवाडीच्या त्या पवित्र भूमीवर एक माणूस अत्यंत विदीर्ण अवस्थेमध्ये येऊन पोचला। त्याचं नाव होतं विशंभर। हा दिसायला अत्यंत खराब झालेला, कपडे फाटलेले आणि डोळ्यातून सतत अश्रूंच्या धारा वाहणारा तो अभागी माणूस होता। त्याच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर एकामागून एक कोसळलेले होते। एकेकाळी श्रीमंत असलेला हा माणूस आज अन्य दशेमध्ये होता। त्याचे 2 तरुण मुलगे अकाली मृत्यू पावलेले होते। त्याची पत्नी गंभीर आजार होऊन अंथरुणात खेळत होती आणि स्वतः त्याच्या शरीराही असाध्य व्याधींनी विळखा घातला होता। तो धावत पळत तिथे ठेचा खात श्री नृसिंह सरस्वतींशी
येऊन कोसळला. त्याचा तो अवतार पाहून तिथे उपस्थित असलेले इतर शिष्यगण क्षणभर स्तब्ध झाले. विशंभरा अक्षरशः जमिनीवर लोळणं घेत होता. त्याचे ते हुंदके थांबण्याचं नाव घेत नव्हते. त्यांनी श्री गुरूंच्या चरणांना घट्ट मिठी मारली. त्याच्या स्पर्शामध्ये तिचं व्याकुळता होती ना, जी एका बुडणाऱ्या माणसाच्या हातामध्ये आलेल्या काठीमध्ये असते. तो ओरडून विचारू लागला, महाराज, हा फक्त मलाच का बरं? बघा, मी काय पाप केलं होतं? मी या जन्मामध्ये कधी एका मुंगीलाही त्रास दिला नाही, कुणाचं धन चोरलं नाही, कुणाची निंदा केली नाही. मग माझ्याच नशिबात या नरकात जाण्याची संधी आहे का? जर तुम्ही साक्षात ईश्वराचे अवतार आहात ना, तर सांगा मला, माझा गुन्हा काय आहे? विशंभरचा आवाज त्या शांत परिसरात घुमत होता. त्याच्या शब्दामध्ये प्रचंड राग होता, हतबलता होती आणि देवाविषयी तक्रार होती ना. लोक म्हणतात ना, देव दयाळू आहे, मग माझ्या मुलांचा बळी त्यानं का घेतला? जर माझे हात स्वच्छ असूनही माझ्या शरीराला ही कुष्ठरोगासारखी व्याधी का जळली? महाराज, उत्तर द्या, नाहीतर या नदीमध्ये उडी मारून मी माझं प्राण संपवून टाकेन. त्याच्या या प्रश्नांची तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंका निर्माण केली. खरंच जर एखादा माणूस चांगला वागत असेल तर त्याला फळ वाईट का मिळावं बरं? पण याच वेळी ते गोंधळलेल्या वातावरणामध्ये एक विलक्षण शांतता पसरली. श्री गुरुदृष्टीनं आपले डोळे हळूच उघडले आणि त्याच्या त्या तेजस्वी डोळ्यात तो रागाचा लवलेशही नव्हता, उलट तिथे अफाट करुणा होती. त्यांनी विशंभरकडे पाहिलं आणि जणू संपूर्ण सृष्टी क्षणभर थांबली. विशंभरचा जो आकांत सुरू होता तो एका नजरेमध्ये शांत झाला होता. जसं एखादं वादळ संपल्यानंतर समुद्राचं पाणी शांत होतं, तसंच विशंभर शांत झाला होता. त्याला जाणवलं की तो ज्याच्या समोर उभा आहे ना, ती शक्ती साधीसुधी शक्ती नाही. श्री गुरूंच्या चेहऱ्यावरचे स्मित असो जणू काही सांगत होतं की बाळा, तू फक्त आजचं पान वाचतोय, मी पूर्ण पुस्तक पाहतोय. या क्षणी विश्वंभरला जाणवलेली भावना आहे ना, ही केवळ भावना नव्हती, तर ती एक पूर्ण शरणागतीच होती ना. याला पहिल्यांदा असं वाटलं की कदाचित माझ्या दुःखाचं कारण माझ्या बुद्धीपलीकडे आहे. ती हातबलता हळूहळू एका नवीन आशेच्या किरणेमध्ये बदलत होती. श्री गुरूंची ती दैवी शक्ती आणि त्यांचा शांत स्वर वातावरणामध्ये मिसळला. श्री गुरूंचा आवाज अत्यंत खोल आणि गोड वाणीने भरलेला होता. ते म्हणाले, विश्वंभर, तू म्हणतोस की तू या जन्मात वाईट काही केलं नाहीस. तुझं म्हणणं अगदी बरोबर असेल, पण तुला काय वाटतं, तुझं अस्तित्व फक्त याच जन्मापुरतं मर्यादित आहे का? हे शरीर म्हणजे तू नाहीस, तर तू त्या आत्म्याचा अंश आहेस ना, ज्याने अनेक वस्त्रे, अनेक देह बदलले आहेत. तू आज जे भोग भोगतोस ना, त्या आजच्या कृतीचे नसून त्या संचित कर्माचे आहेत ना, जे तू तुझ्या अनेक जन्मापासून सोबत घेऊन फिरतोय. विश्वंभर गोंधळला. महाराज, जर मला ते जन्म आठवत नाहीत, तर त्या कर्माची शिक्षा मला आता का बरं? हा कोणता न्याय आहे? श्री गुरु शांतपणे हसले आणि म्हणाले, निसर्गाचा न्याय हा स्मृतीवर अवलंबून नसतो, तर तो न्यायावर अवलंबून असतो ना. तू एखादं झाड लावल्यास आणि तू ते विसरून गेलास, तरीही जेव्हा त्या झाडाला फळं लागतील ना, तेव्हा ती तुलाच मिळणार ना. मग ती गोड असोत वा कडू असोत. आज जे दुःख भोगतोस ते तुझ्याच एका जुन्या कर्माचा परिपाक आहे. तुला वाटतं की तू निष्पाप आहेस, पण तुझा अहंकार तुझे मागचे अध्याय पाहू देत नाही. विश्वंभरचे डोळे विस्तारले गेले. त्याला समजलं की आता रहस्यांचा पडदा उठणार आहे. श्री गुरु त्याला त्याच्या अशा एका जन्मामध्ये घेऊन जातात ना, त्याचा त्याला विसर पडला होता. त्यांनी आपला हात विश्वंभरच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला जणू काही एका वेगळ्याच काळात नेलं. श्री गुरु बोलू लागले, विश्वंभर, आठवतोय का,
जेव्हा तू एका समृद्ध राज्याचा अधिकारी होतास, तुझं ऐश्वर्य, अधिकार आणि तुझा तो गर्व, त्यावेळी तू केलेल्या एका साध्या वाटणाऱ्या कृत्यानं आजचं हे भीषण जाळं विणलं आहे ना. तुला आठवतं का? एका रणरणत्या उन्हामध्ये तुझ्या दाराशी आलेल्या त्या जीवानं काय मागितलं होतं आणि तू त्याला काय दिलं होतं? विश्वंभरच्या डोळ्यासमोरील अंधारी येऊ लागली. त्याला काही अस्पष्टता दिसू लागली. एक भव्य वाडा, त्याच्या दारात उभी असलेली रथ आणि क्रूर असलेला माणूस, तो माणूस दुसरा कोणी नसून स्वतः विश्वंभरच होता ना. त्याच्या हातातली एका निर्णयानं कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. असं काय घडलं होतं त्या दिवशी? कोणत्या एका चुकीच्या निर्णयामुळं आज त्याला आपली तरुण मुळं गमवावी लागली आणि स्वतःला व्याधीनं ग्रासून घ्यावं लागलं. श्री गुरु त्या पूर्वजन्माचे भयानक रहस्य सांगायला आता सुरुवात करणार होते, जे ऐकून विश्वंभरच्या पायाखालची जमीन सरकणार होती. त्या एका घटनेनं केवळ विश्वंभरच नाही तर नात्याशी जोडलेल्या अनेक जीवांचे नशीब कसं बदलून टाकलं होतं ना. कर्माचा तो हिशोब इतका अचूक कसा असू शकतो? विश्वंभरच्या डोळ्यासमोर अचानक एक लख्ख प्रकाश पडला आणि त्याला संभावतांच्या परिसराचा विसर पडला. वाढीचा तो काठ, ती पंचगंगा आणि समोर बसलेले श्री गुरु जणू अदृश्य झाले आणि तो एका वेगळ्याच विश्वामध्ये फेकला गेला. त्याला दिसू लागलं एक भव्य नगर, जिथली घरं सोन्या चांदीने मढलेली होती. तिथल्या राजमार्गावर स्वतः विश्वंभर एका सुवर्ण रथामध्ये बसून जात होता. पण तो आजचा दिनवडा विश्वंभर नव्हता. त्याच्या अंगावर भरजरी वस्त्र होती, मस्तकावर रत्नजडित मुकुट होतं आणि त्याच्या नजरेमध्ये एक वेगळाच अहंकार होता. तो त्या नगराचा मुख्य राज्याधिकारी होता ना. त्याच्या एका शब्दावर लोकांचे जीव जात होते आणि त्याच्या एका कोण्यावर कोणाचंही नशीब बदलत होतं. सत्तेच्या उमरटपणामध्ये त्याला जमिनीवरची माणसं किड्यामुंगीसारखी वाटत होती. श्री गुरूंचा आवाज त्याच्या कानामध्ये घुमत होता, विश्वंभर नीट बघ, हे तुझे संचित आहे. धर्माचे 3 प्रकार असतात आणि ते समजल्याशिवाय तुला तुझं आजचं दुःख समजणार नाही. पहिलं असतं संचित कर्म. हे म्हणजे तुझ्या अनेक जन्मकर्मांचा तो साठा आहे. तो एका मोठ्या कोठासऱ्यासारखा दिसतो. तुझ्या आत्म्यासोबत साठवलेला आहे ना. तू आजवर जितके जन्म घेतले ना, त्या प्रत्येक जन्मात तुझे काही चांगलं वाईट केलं, त्या सर्वांची नोंद या संचित कर्मामध्ये असते. पण निसर्ग तुला या सर्व कर्मांची फळं एका जन्मात देत नाही, कारण ते सहन करण्याची ताकद या मानवी देहामध्ये नसते ना. मग येतो प्रारब्ध, कर्माचा भाग. या संचिताच्या अफाट साठ्यातून कर्माचा एक छोटासा भाग निवडून तुझ्या या जन्माच्या झोळीत टाकला जातो. त्यालाच आपण नशीब किंवा प्रारब्ध म्हणतो ना. तू आज जे काही भोगत आहेस ते तुझं प्रारब्ध आहे, ज्याला तू टाळू शकत नाहीस. म्हणजे तू आज या क्षणी जे काही करत आहेस ना, ज्याचा परिणाम तुझ्या भविष्यातील संचितावर होणार आहे. विश्वंभर त्या दृश्यामध्ये पूर्णपणे हरवून गेला होता. त्याला दिसलं की राज्याधिकारी असलेल्या त्याच्या रूपानं एका महान ब्राह्मणाला आपल्या वाड्याबाहेर उभा केला होतं. तो ब्राह्मण अत्यंत विद्वान होता, पण विश्वंभरच्या अहंकारापुढं त्याची विद्वत्ता काहीच नव्हती. त्या ब्राह्मणांनी केवळ पिण्यासाठी पाणी मागितलं होतं ना, पण विश्वंभरने आपल्या सत्तेच्या मधामध्ये त्याला पाणी देण्याऐवजी त्याचा अपमान केला. इतकंच नाही तर त्या ब्राह्मणाच्या पायाशी असलेला एक छोटासा कीटक विश्वंभरने आपल्या पायाखाली जाणीवपूर्वक चिरडला. कीटक मारताना त्याच्या मनामध्ये कोणतीही दया नव्हती. त्याला वाटलं हा तर एक छोटासा जीव आहे, याला मारल्यानं काय फरक पडणार आहे बरं. पण निसर्गाच्या लेखी कोणताही जीव छोटासा नसतो ना. त्या कीटकाचा मृत्यू आणि त्या ब्राह्मणाचा अपमान हे विश्वंभरच्या संचितामध्ये अत्यंत गडद अक्षरामध्ये लिहिला गेला होता. विश्वंभर आता ते दृश्य दिसू लागलं होतं.
तो कीटक मरताना ज्या वेदना झाल्या होत्या त्या लहरी ब्रह्मांडामध्ये पसरल्या होत्या. श्री गुरूंचा आवाज पुन्हा घुमला. विश्वंभर, तुला वाटलं होतं की तू फक्त एका कीटकाला मारलंस, पण तू विसरलास की कर्माचा हिशोब सावळीसारखा असतो. तू जिथे जाशील ना तिथे तो तुझ्या मागे मागे येतो. तू त्या जन्मामध्ये खूप दानधर्म केले असेल, खूप मंदिरं बांधली असतील, पण त्या एका कृत्याचा हिशोब चुकता केल्याशिवाय तुला मोक्ष प्राप्ती मिळणार नाही. कर्म हे एखाद्या कर्जासारखं असतं ना, जोपर्यंत तू व्याजासह ते फेडत नाहीस तोपर्यंत नियती तुझा पिच्छा सोडत नाही. तू त्या जन्मात त्या ब्राह्मणाला तडफवलंच, म्हणून आज तुला या जन्मामध्ये तडफवावं लागलं ना. म्हणजे तू एका निष्पाप जीवाचा प्राण घेतलास, म्हणून आज तुझी मुलं तुझ्या डोळ्यासमोर मृत्यू पावली. कर्माची ही साखळी इतकी गुंतागुंतीची असते ना की एका जन्मात केलेली चूक 7व्या जन्मातही समोर येऊ शकते. म्हणून विश्वंभरच्या अंगावर आता काटा आला होता. त्याला आता स्वतःच्या आयुष्यातील घडणाऱ्या प्रत्येक वाईट घटनेचा संबंध त्याच्या दृश्याशी लावता येत होता. त्याला आठवलं की त्याने त्या राज्याधिकाऱ्याच्या रूपामध्ये असताना अनेक गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या होत्या. त्या शेतकऱ्यांचे शाप त्याच्या प्रारब्धामध्ये विष म्हणून उतरवले होते. कर्माचं हे चक्र काम करतं ना, हे त्याला आता हळूहळू उमजू लागलं होतं. श्री गुरुचरित्रातील एका कथेचा दाखला देत श्री गुरु त्याला सांगतात ना की जसा एक शिकारी बाण सोडतो ना, तो बाण सुटल्यानंतर शिकारी त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तो बाण लक्ष्यांचा वेध घेतल्याशिवाय थांबत नाही. म्हणजे तसंच एकदा का कर्म घडलं की त्याचं फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. तुझे पूर्वज, तुझे वंश आणि तू स्वतः या कर्माच्या धाग्यांनी एकमेकांशी जोडले गेलेले असतात ना. विश्वंभर आता त्या दृश्यातून बाहेर येत होता, पण त्याच्या मनावर त्या पाप कर्माचं ओझं इतकं वाढलं होतं ना की त्याला श्वास घेणं कठीण झालं होतं. त्यानं पाहिलं की तो अहंकारी राजाधिकारी जेव्हा मेला ना तेव्हा त्याच्या अंतसमयी पाणी देणारं कोणीही नव्हतं. तो तडफडून मेला आणि त्याच्या त्या तडफडीतून या जन्माचा पाया रचला गेला ना. श्री गुरूंचे हे शब्द त्याच्या कानामध्ये गरम शिष्यांसारखे टोचत होते. विश्वंभर, तू म्हणत होतास ना की तू कोणाचं वाईट केलं नाहीस, मग आता बघ तुझे हेच हात ज्या हातानं तू तो अधिकार गाजवला होतास ना, आज तेच हात व्याधीने का सडले आहेत. तुझे हे पाय ज्यानं तू त्या कीटकाला चिडलं होतंस ना, आज ते पाय तुला नीट चालता का येत नाहीत. कर्माचा हा आरसा कधीच खोटं बोलत नाही. याच वेळी कथेचा वेग मंदावला. विश्वंभर पूर्णपणे भानावर आला होता. त्यानं आपल्या हाताकडे पाहिलं. त्या हातात कुष्ठरोगामुळे पांढरे पडले होते. त्यातून रक्त आणि पू वाहत होतं. याआधी त्याला या व्याधीचा राग येत होता. त्याला देवांबद्दल तिरस्कार वाटत होता. पण या क्षणी त्याला स्वतःच्या हातांची घृणा वाटू लागली. त्यांनी आपल्या हात थरथरत्या अवस्थेमध्ये जवळ घेतले आणि त्याकडे टक लावून पाहिलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू आता रागाचे नव्हते, तर ते पश्चातापाचे होते ना. त्याला त्या कीटकाचा तो शेवटचा क्षण आठवला. त्या ब्राह्मणाचे ते अपमानित डोळे आठवले. त्याला जाणवलं की त्याच्या आईच्या प्रत्येक वेदनेमागे त्याचीच एक जुनी क्रूरता लपलेली आहे. या क्षणी विश्वंभरच्या मनामध्ये निर्माण झालेली ही भावना ही तीव्र पश्चातापाची होती ना. तो स्वतःच्या कर्मांच्या ओझ्याखाली दाबून गेला होता. महाराज, मी किती नीच होतो, हे शब्द त्याच्या ओठातून बाहेर पडले आणि तो खूप रडू लागला. त्याला आता स्वतःची दया येत नव्हती ना, तर त्याला त्या जीवांची दया येत होती ज्यांना त्यानं पूर्वी त्रास दिला होता. त्यांचा अहंकार आता पूर्णपणे गळून पडला होता ना. एखाद्या मातीचा ढेकळाप्रमाणे तो श्री गुरूंच्या चरणाशी कोसळला होता. त्यांच्या मनातलं आता संपलं होतं. देवाला दोष देण्याची त्याची वृत्ती आता नष्ट झाली होती.
आणि त्या जागी एक भीषण अपराधीपणाची भावना उरली होती. श्री गुरु त्याच्याकडे शांतपणे पाहत होते. त्याच्या नजरेमध्ये अजूनही ते तेज होतं. विश्वंभरने रडत रडत आपले डोकं श्री गुरूंच्या चरणाजवळ ठेवलं. त्यांच्या अश्रू श्री गुरूंच्या चरणांना भिजवत होते. तो ओरडून म्हणाला, महाराज, जर हे कर्मच सर्वस्व आहे, जर माझ्या प्रारब्धाचा बाण सुटलाच आहे, तर मग आता या दुःखातून सुटका कशी होणार बरं? जर साक्षात ब्रह्मदेवालाही कर्माच्या जाळ्यातून सुटता येत नाही, तर मग माझ्यासारख्या सामान्य माणसाचं काय? जर हे भोग भोगणं अटळ आहे, तर मग मला तुमच्या चरणाशी येऊन काय मिळालं? महाराज, मला सांगा, या कर्माच्या दळदळीतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही का बरं? की मी असाच जन्मोजन्मे म्हणे या आधीच जळत राहणार? विश्वंभराच्या या प्रश्नाने वातावरणामध्ये एक नवीन उत्सुकता निर्माण झाली. तिथे जमलेले इतरही लोक विचार करू लागले की जर कर्म इतकं बलवान आहे, तर मग देवाच्या भक्तीचा आणि गुरूंच्या कृपेचा उपयोग काय बरं? जर प्रारब्ध बदलता येत नसेल ना, तर मग नामस्मरण आणि साधनेचा काय अर्थ होतो? ही गुरूंच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित म्हटलं. त्यांनी विश्वंभरच्या पाठीवर हात ठेवला, पण यावेळी तो हात केवळ सांत्वना देणारा नव्हता, तर तो काहीतरी नवीन रहस्य सांगणारा होता. श्री गुरु आता एक असा सिद्धांत सांगणार होते जो कर्माचा एक अभेद्य भिंतीलाही तडा देऊ शकत होता. कर्माची तीव्रता कशी कमी होते, काय खरोखरच गुरुकृपा प्रारब्धाने लेख पुसून टाकू शकते. विश्वंभरला वाटत होतं की आता सर्व संपलं आहे, पण श्री गुरूंच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. त्याने विश्वंभरला डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि विचारलं, विश्वंभर, तुला वाटतं की कर्म हेच अंतिम सत्य आहे? पण तू विसरतोय की ज्यानं हे नियम बनवले आहेत, ती नियती तुझ्यासमोर उभा आहे. कर्माचा छेद कसा करायचा हे तुला शिकायचं आहे का? विश्वंभरच्या डोळ्यामध्ये आशेचा एक छोटासा किरण चमकला. त्याला वाटलं की कदाचित अजूनही काहीतरी शक्य आहे, पण हे शक्य होण्यासाठी त्याला कोणती किंमत मोजावी लागणार होती? श्री गुरु त्याला कोणती अशी कठीण परीक्षा घेणार होते ज्यामुळे त्याचा प्रारब्ध बदलू शकतं, की हे दुःख भोगणं त्याची मुक्ती होती? वातावरणामध्ये पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली. श्री गुरु आता कर्माच्या पलीकडचं ते त्याला सत्य सांगणार होतं, ज्या ऐकण्यासाठी विश्वंभर नाही तर काळ सुद्धा थांबला होता. काय होतं ते गुरुकृपा, जे कर्माच्या जळत्या विस्तवावर शीतळ पाण्याची धार धरू शकतो. विश्वंभरची ही व्याकुळता त्याला मुक्तीकडे नेणार होती. या अजून मोठ्या संकटात श्री गुरूंचे पुढचे शब्दही केवळ विश्वंभरसाठी नव्हते, तर संपूर्ण जगासाठी कर्माच्या जाळ्यातून सुटण्याचं एक महामंत्र ठरणार होते ना. पण त्यासाठी विश्वंभरला आपली सर्वात प्रिय गोष्ट त्याला गमवावी लागणार होती. काय होती ती गोष्ट, आणि गुरुचरित्रातील ती कोणती घटना होती की जी कर्मालाही आव्हान देऊ शकते? श्री गुरूंच्या चेहऱ्यावरचे ते दैवी स्मित पाहून विश्वंभरच्या तडफडणाऱ्या काळजाला थोडा विसावा मिळाला. श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे डोळे प्रेमाने ओसंडून वाहत होते. त्यांनी आपला उजवा हात वर उचलला आणि एका आश्वासक सुरात बोलायला सुरुवात केली. विश्वंभर, कर्माची गती गहन आहे हे खरं आहे, पण तो कर्माचा निर्माता सुद्धा याच चरणाशी आहे हे विसरू नकोस. तू विचारलंस ना की गुरुकृपेचा उपयोग काय? ऐक, जसा प्रखर सूर्य अंधाराला एका क्षणात नष्ट करतो, त्याची गुरूंची एक कृपादृष्टी कोट्यावधी जन्माच्या पापकर्मांना भस्म करण्याची ताकद ठेवते. आणि निसर्गाचा नियम आहे ना की कर्म भोगावेच लागतात, पण जेव्हा तू गुरूंना शरण येतोस तेव्हा त्या भोगांची तीव्रता बदलण्याची शक्ती आम्ही बाळगतो. ज्याला फासावर चढायची शिक्षा असते त्याला गुरुकृपेने केवळ सुई टोचल्याच्या वेदनेमध्ये मुक्त करता येतं. कर्माचा लेखा पुसता येत नाही असं जे म्हणतात त्यांनी अजून गुरूंच्या प्रेमाची खोली मोजलेली नाही.
श्री गुरूंच्या या शब्दांनी वातावरणामध्ये एक विलक्षण ऊर्जा निर्माण झाली. विश्वंभरला जाणवलं की जरी त्याचं शरीर व्याधीने जळत होतं ना, तरी त्याच्या मनावरची जळमटा आता दूर होत होती. श्री गुरु त्याला सांगू लागले की श्री गुरुचरित्रामध्ये अशा अनेक कथा आहेत जिथे केवळ एका शब्दाने किंवा स्पर्शाने कर्माचे डोंगर उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांनी विश्वंभरला त्या ब्राह्मणाची कथा सांगितली ज्याच्या आयुष्यामध्ये दारिद्र्याचं भीषण सावट होतं, पण श्री गुरूंच्या केवळ एका आदेशानं त्याच्या घरासमोर वाळलेल्या काठीला सुद्धा पाळवी फुटली. विश्वंभर जर वाळलेली काठी पुन्हा जिवंत होऊ शकते, तर तुझ्या आयुष्यातील कर्माची पानं पुन्हा हिरवीगार का होऊ शकणार नाही बरं? कर्माचा हिशोब हा केवळ शरीरासाठी असतो, हा आत्म्यासाठी नाही. तू जेव्हा नामस्मरण करतोस, जेव्हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप करतोस, तेव्हा तुझ्या सभोवतालची एक असं संरक्षण कवच तयार होतं जे कर्माच्या बाणांना बाधत नाही, बाधण करतो. विश्वंभर आता एका वेगळ्याच तंद्रीमध्ये होता. श्री गुरूंनी त्याला एका आज्ञा दिली, विश्वंभर उठ आणि या पंचगंगेच्या पवित्र प्रवाहामध्ये जाऊन स्नान कर. पण स्नान करताना केवळ शरीर घेऊ नकोस, तर तुझा प्रत्येक अपराध, तुझा अहंकार आणि तुझ्या त्या राज्याचा अधिकार सर्व घेऊन या पंचगंगेच्या पवित्र प्रवाहामध्ये जाऊन स्नान कर. पण स्नान करताना केवळ शरीर देऊ नकोस, तर तुझा प्रत्येक अपराध, तुझा प्रत्येक अहंकार, तुझा प्रत्येक राज्याधिकारी तो असताना गर्व त्या पाण्यामध्ये विसर्जित कर. प्रत्येक दुःखी घेताना श्री गुरूंच्या नामाचा घोष कर. आणि मग कर्माचा जळता विस्तव कसा शांत होतो ना. विश्वंभरनं श्री गुरूंच्या चरणांना पुन्हा एकदा वंदन केलं. आता त्यांच्या पायात एक विलक्षण शक्ती संचारली होती. जो माणूस काही वेळापूर्वी रांगायलाही असमर्थ होता ना, तो आता ताट मानेने नदीच्या दिशेने चालू लागला. प्रत्येक पाऊल टाकता त्याला जाणवत होतं की त्याच्या पायातून जणू काही काळे ढग बाहेर पडत आहेत आणि त्या जागी एक पांढरा दिव्य प्रकाश येत आहे. नदीच्या पात्रामध्ये उतरताच त्याला त्या पाण्याचा थंड स्पर्श अमृतासारखा वाटला. त्याने पहिली डुबकी घेतली आणि मनातून ओरडला, महाराज मी शरण आलो. दुसरी डुबकी घेताना त्याने आपल्या मुलांच्या मृत्यूचा शोक त्या नदीपात्रामध्ये सोडला. तिसरी डुबकी घेताना त्यांनी आपल्या रोगाचा द्वेष सोडून दिला. जसा जसा तो डुबक्या मारत होता ना, तसं तसं नदीचं पाणी त्याच्या शरीरावरून वाहताना काळं पडत होतं. जणू काही शतकानुशतकांचे साचलेले पाप ते पाणी शोषून घेत होतं. नदीच्या काठावर उभे असलेले शिष्य हे पाहून थक्क झाले. विश्वंभर शरीर हे जे कुष्ठरोगाने पांढरं पडलं होतं, ते आता हळूहळू मूळ रंगामध्ये येऊ लागलं होतं. त्याच्या शरीरातून वाहणारा पुवानी रक्त थांबलं होतं. किती जादू नव्हती, तरीही साधना आणि गुरुकृपा यांचा तो संगमच होता ना. तात्पर्य काय याचं बरं? जेव्हा गुरुकृपा होते, आपल्याला आपला खरा गुरु भेटतो, तेव्हा सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. पण आपण खऱ्या गुरुकडं पाहिजे. नाहीतर आजकाल भरपूर गुरु निर्माण झालेले आहेत, भरपूर बंधू गुरु निर्माण झालेले आहेत. त्यांच्या विळख्यामध्ये जाळ्यामध्ये जर आपण पडलो ना, तर आपल्या जीवनाची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या जगामध्ये, या विश्वामध्ये दत्तगुरूंसारखा गुरु नाही. त्यांच्यावर बघा, जेव्हा आपल्यावर त्यांची कृपादृष्टी जेव्हा होईल ना, तेव्हा सर्व पाप निघून जातील. आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये बघा, मागच्या जन्मामध्ये आपल्या जीवनामध्ये पापकर्म असतील, आताच्या जीवनामध्ये असतील, तरीही घाबरून जाऊ नका. 2 वेळची उपासना तुम्ही काही न करता तुमच्या जीवनामध्ये घडूनच आली पाहिजे. हे तुम्ही मनामध्ये पक्क करा. तुम्हाला वाटत असेल मला खूप दुःख येतं, पण काही टेन्शन घेऊ नका. एकदा की गुरु कृपा झाली,
की तुमच्यापुढे कुणाचंच चालणार नाही. सर्व काही सारखं होईल. म्हणून एक गोष्ट कायमची लक्षात घ्या, कधीही दुसऱ्याला त्रास देऊ नका. आपल्या दत्तगुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागा. तुमच्या जीवनामध्ये चांगलंच होणार आहे. एवढंच फक्त लक्षात घ्या की परश्री माते समान परधन भयावं. म्हणजे हे जे नियम आपण पाळले ना, तर आपल्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. फक्त नम्र व्हा. नम्रतेत खरा गुरुदेवाची शक्ती आहे. गुरुदेवांचे चरण स्पर्श करा. एक संकल्प करा की गुरुदेव, माझ्या जीवनामध्ये भरपूर पाप केली होती मी. माझा पूर्ण परिवार खूप दुःखी झाला होता. मी सगळ्यांना त्रास दिला होता. पण आता मला सगळं लक्षात आलं आहे. मी आता माझं नवीन जीवन सुरू करत आहोत. गुरुदेवांच्या एकदा चरणी पडा आणि बाळ झाल्यासारखं त्यांच्याशी बोला. बघा, तुमच्या जीवनामध्ये असा चमत्कार होईल ना, सर्व काही पूर्वीप्रमाणे होऊन जाईल. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा आपण जन्माला येतो ना, तेव्हा आपल्याला पाप काय, जन्म काय, मृत्यू काय आपल्याला काही माहीत नसतं. त्यासारखं तुम्ही होऊन जाल. म्हणून आयुष्यामध्ये किती दुःख जरी आले ना, तरी घाबरू नका. जोपर्यंत भगवंताची आपल्यावर कृपा आहे, तोपर्यंत आपलं सर्व काही व्यवस्थित होणार आहे. आणि ही कृपा अशीच राहावी वाटत असेल ना, तर 2 वेळची उपासना करा. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.